मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत ना आपण स्वतःला कशा पद्धतीने छान प्रेझेंटेबल, टापटीप आणि नीटनेटकं ठेवू शकतो याच्या पर्सनल ग्रूमिंग टिप्स साध्या आणि सोप्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। आता काय होतं, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे महागडे प्रोडक्ट्स, कॉस्मॅटिक्स, खूप छान छान महागडे फॅन्सी कपडे या सगळ्या गोष्टी असतील तरच मी स्वतःला छान प्रेझेंटेबल, नीटनेटकं आणि टापटीप ठेवू शकते। आता माझ्याकडे छान कपडे नाही आहेत, माझ्याकडे खूप छान छान ब्रँडेड प्रोडक्ट्स नाही आहेत मेकअपचे, कॉस्मॅटिक्सचे, त्यामुळे मी स्वतःला कसं काय छान टापटीप आणि नीटनेटकं प्रेझेंटेबल ठेवणार आणि मी कशी छान दिसणार। या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत छोट्या साध्या सिंपल ज्या आपण रोज वापरतो त्याच गोष्टी वापरून आपण सुद्धा छान टापटीप नीटनेटकं राहू शकतो हे विसरून जातो आणि मग जसं आहे तसंच राहायला सुरुवात करतो आणि त्यामुळे होतं की आपण गबाळे राहायला लागतो आणि ऑटोमॅटिकली आपण गबाळेच दिसायला लागतो। प्रत्येकजण आपल्याला गबाळी म्हणूनच कन्सिडर करायला लागतो। तर यासाठी मी आज तुमच्यासोबत रेग्युलर टिप्स फॉलो करते ज्याच्यामुळे अगदी साध्या सिंपल गोष्टींमध्ये आपण स्वतःला छानपैकी नीटनेटकं, टापटीप आणि प्रेझेंटेबल ठेवू शकतो। ज्या गोष्टींचा मला फायदा झालेला आहे नक्कीच त्या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा फायदा होईल आणि त्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक गृहिणीच्या दिवसाची सुरुवात ना सकाळच्या किचनमधल्या कामांपासून आणि संध्याकाळच्या दिवसाचा शेवटसुद्धा किचनमधली घरातली सगळी कामं आवरावर दुसऱ्या दिवशीची तयारी करणं या सगळ्यांमध्ये दिवस पूर्ण निघून जातो आणि असंच आपलं दिवसामागून दिवसाचं सगळं रुटीन सुरू असतं। याच्यामध्ये दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमधून वर्ष निघून जातात, पण आपल्याला काही स्वतःमध्ये चेंज करण्यासाठी, स्वतःला देण्यासाठी वेळच मिळत नाही। पण असं न करताना आपण आपल्या येणाऱ्या प्रत्येक दिवसामधली सकाळची किमान 10-15 मिनटं तरी स्वतःसाठी द्यायचीच, जेणेकरून या 10-15 मिनटामध्ये आपण स्वतःचा छानपैकी वेळ देऊ आणि त्यामध्ये आपण स्वतःला खूप छान टापटीप, नीटनेटकं आणि प्रेझेंटेबल ठेवू शकू। आता यासाठी खूप काही वेगळ्या आणि खूप मोठ्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही। आपल्या दिवसातलं जसं रुटीन असतं त्याच रुटीनमध्ये आपण रेग्युलरची जी काही कामं आहेत ती करता करता फक्त सेल्फ केअर किंवा स्वतःला छानपैकी टापटीप ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं काम आहे। या पद्धतीनं कन्सिडर करून त्या कामासाठी सुद्धा वेगळा वेळ काढायचा आणि त्यामध्ये आपण स्वतःसाठी स्वतःला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो। आता स्वतःला टापटीप आणि नीटनेटकं ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपलं ड्रेसिंग सेन्स। आता ड्रेसिंग सेन्समध्ये आपल्याला खूप सगळ्या मोठ्या चांगल्या ब्रँडेड आणि महाग कपड्यांची खरेदी करायची असा त्याचा अर्थ होत नाही। आपण जे काही रेग्युलर कपडे घालतो तर त्या आपल्या स्वतःच्या चॉईसनुसार आपल्याला जे कपडे शोभतील, जे कपडे आपल्याला कम्फर्टेबल वाटतील अशाच कपड्यांमध्ये आपण व्हरायटीमध्ये छान कपडे खरेदी करू शकतो। तेच कपडे आपण व्यवस्थित जरी अगदी कमी किमतीचे असतील तरीसुद्धा ते स्वच्छ असतील, व्यवस्थित इस्त्री केलेले असतील तर ते कपडेसुद्धा आपल्याला खूप सुंदर असा लुक देतात आणि याच्यामध्ये सुद्धा आपला जो काही पर्सनॅलिटी आहे ती खूप छान खुलून उठून दिसायला मदत होते। आता एकाच प्रकारचे कपडे खरेदी न करता आपण अशा पद्धतीनं ना वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे कपडे खरेदी करून ठेवू शकतो, जेणेकरून आपण आलटून पालटून त्या गोष्टी जेव्हा वेअर करतो तेव्हा आपला लुकसुद्धा वेगळा क्रिएट होतो आणि आपल्याला सुद्धा ते छान वाटतं। एकाच पॅटर्नचे कपडे जर आपण घालायला लागलो तर तोच पॅटर्न आपल्या स्वतःला सुद्धा बघून आणि इतरांना सुद्धा बघून खूप बोर वाटायला लागतं। तर त्यासाठी थोड्याशा व्हरायटीमध्ये कपडे खरेदी करायचे आणि छान व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आणि इस्त्री केलेले कपडे घरी जरी आपण असू तरी वापरले तर त्यामध्ये सुद्धा आपल्या छान पर्सनॅलिटीला एक वेगळा लुक येतो आणि आपल्याला सुद्धा खूप छान कम्फर्टेबल वाटतं। आता कपड्यांच्या चॉईसनंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे ना ॲक्सेसरीज। आता बऱ्याचदा आपल्याला सवय असते की छान एखादी गोष्ट, एखादी गळ्यातलं, एखादं कानातलं, एखादी अंगठी, क्लिप वगैरे अशा गोष्टी दिसल्या ना तर आपल्याला आवडल्या की आपण त्या खरेदी करतो, पण त्या नुसत्या खरेदी करून त्याचा उपयोग होत नाही। तर त्या गोष्टी आपण वेगळ्या वेगळ्या ऑकेजनला त्याच्यानंतर रेग्युलर बेसिसवर सुद्धा वेअर केल्या पाहिजेत। प्रत्येक गोष्टीसाठी ऑकेजनची वाट बघायला लागलो तर ते ऑकेजन आपल्याला सहसा कधी भेटत नाही लवकर प्रत्येक वेळी आणि मग त्यानंतर त्या गोष्टी तशाच कपाटामध्ये पडून खराब होऊन जातात। तर त्याऐवजी ना आपण रेग्युलर त्या गोष्टींचा वापर करायला सुरुवात केली तर त्या गोष्टीसुद्धा अशाच ठेवून खराब होणार नाही, तिचा व्यवस्थित वापरसुद्धा होईल
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा वापर केल्यामुळं आपल्यालासुद्धा खूप छान लुक येणार आहे, आपल्यालासुद्धा खूप छान कम्फर्टेबल आणि खूप पॉझिटिव्ह फील होणार आहे. याच्यामध्ये हेवी ॲक्सेसरीज आपण घरी असल्यानंतर खूप जास्त यूज करत नाही, पण अशा सिंपल पद्धतीच्या ॲक्सेसरीजसुद्धा आपण घरी असेल तर छान पद्धतीनं वेअर करू शकतो, ज्याच्यामुळे सुद्धा आपला लुक खूप छान प्रेझेंटेबल आणि स्टायलिशसुद्धा दिसतो. आता याच्यामध्ये कानातल्यांच्या बरोबरच आपल्या बांगड्यासुद्धा सगळ्यांना खूप आवडतात आणि सुरुवातीला जर बांगड्यांची सवय नसेल ना, तर बांगड्या घालून प्रत्येक कामं करणं घरामधली थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं. पण ज्यावेळी आपल्याला सवय होते तर त्या पद्धतीनं ना आपण बांगड्या घालूनसुद्धा घरातली सगळी कामं खूप छान कम्फर्टेबली करू शकतो. आता इथे ना आपल्याला ज्या पद्धतीनं आवडत असतील, मल्टी कलरच्या आवडत असतील किंवा अशाच छान पद्धतीनं एक एक सिंगल बांगडी आवडत असेल, तर त्या पद्धतीनं आपण बांगड्या व्यवस्थित आपण दररोजसुद्धा आपल्या ड्रेसला मॅचिंग होणाऱ्या किंवा आपण साडी जर तुम्ही नेसत असाल तर साडीला मॅचिंग होणाऱ्या बांगड्यासुद्धा घालू शकतो. ज्याच्यामुळे काय होतं, आपल्या हातांचं सौंदर्य तर वाढतंच वाढतं, पण बांगड्यांचं ना सायंटिफिक आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. अगदीच काही नाही झालं तरी हिरव्या 2-2 बांगड्या आपण हातामध्ये घालू शकतो, ज्याच्यामुळे आपला लुकसुद्धा खूप सुंदर येतो. आता या ॲक्सेसरीज वेअर करण्याबरोबरच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या स्किनकडे सुद्धा भरपूर जास्त लक्ष द्यायचं आहे. आपल्या चेहऱ्याची, हातापायांची स्किन जेवढी छान असेल, जेवढी आपण त्याची काळजी घेऊ, तेवढीच आपलं जो चेहरा आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी, स्किन व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी खूप जास्त मदत होईल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. सध्या गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे सनस्क्रीन तर खूप जास्त आवश्यक आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. त्यासोबत मॉइश्चरायझरसुद्धा आपण ॲप्लाय करतोच. आता त्यानंतर ना आपलं ओरल हायजीन मेंटेन ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण बाहेर जातो, एकमेकांशी आपलं बोलणं वगैरे होतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपण बाहेर जातो तेव्हा अशा पद्धतीने एक छोटीशी डबी आपण नेहमी कॅरी करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये छान पद्धतीनं इथं लवंग आणि वेलदोडे कॅरी केलेले आहेत, ज्याचा आपण छान एक माउथ फ्रेशनर म्हणून वापर करतो आणि ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मूडसुद्धा आपला फ्रेश होतो आणि आपल्यालासुद्धा खूप छान कम्फर्टेबल आणि पॉझिटिव्ह फील होतं. तर अशा पद्धतीची एक डबी आपण नेहमी आपल्यासोबत कॅरी करायचीच, ज्याचासुद्धा आपल्याला खूप आपल्या ओरल हायजीन मेंटेन करण्यामध्ये फायदा होतो. आता त्यानंतर ना मी इथं तुमच्यासोबत शेअर करते लिपस्टिक आणि वॅसलीन. आता लिप बामसुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तो तुम्ही व्यवस्थित तुमच्याचबरोबर कॅरी करू शकता. पण सगळ्यात आपली स्वस्तात मस्त ती म्हणजे वॅसलीन, जी भरपूर स्किनसाठी उपयोगी आहे आणि आपल्या लिप्सला हायड्रेट करण्यासाठी खूप जास्त मदत करते. आणि त्याचसोबत माझ्याकडे असलेल्या या लिपस्टिकच्या शेड आपल्याला ज्या पद्धतीनं आपण ड्रेस वेअर करू त्या पद्धतीनं मॅचिंग लिपस्टिक आपण वेअर करू शकतो. सध्या माझ्याकडे एक जी ब्रँडेड लिपस्टिक मी वापरते लॅक्मेची, ती बाकीच्यासुद्धा लॅक्मेच्या आहेत पण त्या दोन्ही संपलेल्या आहेत. तर ही एक लिपस्टिक मी रेग्युलर बेसिसवर कॅरी करते, जेणेकरून ना लिपस्टिक ॲप्लाय केल्यामुळे आपला जो लुक आहे पूर्ण चेंज होऊन जातो. जरी तुम्ही बाकी कुठलीच गोष्ट अप्लाय नाही केली, फक्त लिपस्टिक लावलं, काजळ लावली आणि टिकली लावली तरी आपलं पूर्ण मेकअप केल्याचा लुक येतो. त्यासाठी लिपस्टिक आपल्याला मस्ट आहे आणि जर तुम्हाला आवडत असतील तर अगदी मल्टी कलरच्या छानपैकी लिपस्टिक तुम्ही अप्लाय करू शकता. आता त्यानंतर ना गरमीचे दिवससुद्धा सुरू झालेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला छान पद्धतीनं दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आपली शरीराचा घामाचा वगैरे वास येतो उन्हाळ्यामध्ये, तर या सगळ्यांपासून आराम आणि सुटका मिळवण्यासाठी ना आपण अशा पद्धतीनं डिओ किंवा परफ्यूम स्प्रे जे असतात तर ते वापरू शकतो. खूप जास्त महाग नसतात. आता हा जो परफ्यूम स्प्रे आहे इथं तुम्ही किंमतसुद्धा बघू शकता. तर या पद्धतीनं हे 2 सध्या माझ्याकडे आहेत आणि त्यानंतर ना हे थोडेसे कॉस्टली आहेत, पण याच्यापेक्षासुद्धा सगळ्यात स्वस्त आणि खूप मस्त जो पावडर आहे ती सध्या गरमीमध्ये खूप जास्त फायदेशीर ठरते. तर ती आहे ही कॅन्डिडची डस्टिंग पावडर. याचासुद्धा खूप जास्त वापर होतो, ज्याच्यामध्ये आपल्याला जर कुठे बाहेर जायचं नसेल आणि डिओ वगैरे यूज करायचं नसेल तर अशा पद्धतीनं ही कॅन्डिडची पावडर आपण वापरू शकतो, ज्याचा खूप जास्त बेनिफिट होतो आणि आपल्याला अगदी व्यवस्थित हायड्रेट दिवसभर राहायला होतं आणि खूप छान फ्रेशसुद्धा वाटतं. तर यासुद्धा गोष्टी आपल्याला व्यवस्थित टापटीप आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी खूप जास्त मस्ट आहेत, कारण सध्या गरमीचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसांमध्ये आपल्याला खूप जास्त त्रास होतो, तो म्हणजे घामाचा आणि एकदम दुर्गंधीचा. तर त्यासाठी या गोष्टी या सीझनमध्ये तर खूप मस्ट आहेत. आता त्यानंतर ना आपल्या केसांची काळजी घेणं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं काम आहे. आपलं सौंदर्य हे जितकं आपल्या स्किनवर वगैरे अवलंबून असतं ना, तितकंच आपल्या केसांवर सुद्धा अवलंबून असतं आणि त्यासाठी वेगळे वेगळे आपण हेअर पॅक किंवा हेअर मास्क वापरत असतो. व्यवस्थित केसांना प्रॉपर ऑइलिंग वगैरे करत असतो आणि त्याचसोबत ना केसांना व्यवस्थित स्टायलिंग करण्यासाठी अशा पद्धतीनं बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या हेअर क्लिप आणि हेअर रबर वगैरे आपण कॅरी करतो.
आता खूप दररोजच्या दिवसांमध्ये आपण खूप वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल करत नाही, पण अशा पद्धतीचे वेगळे वेगळे क्लचर वापरून किंवा हेअर बँड वगैरे वापरून आपण व्यवस्थित सिंपल आणि साध्या अशा हेअरस्टाईल करू शकतो, जेणेकरून आपल्यालासुद्धा छान वाटेल आणि आपला लुकसुद्धा वेगळा क्रिएट होईल. आता त्यानंतर ना आपल्या नखांची सुद्धा व्यवस्थित काळजी घेणं, नखंसुद्धा आपली व्यवस्थित कट केलेली आणि नीट आणि क्लीन असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जे सुद्धा आपल्या नीटनेटकेपणामध्ये आणि टापटीप दिसण्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला किचनमधली वगैरे सगळी कामं करायची असतात, तर त्यासाठी आठवड्यातून एकदा व्यवस्थित आपली नखं क्लीन करणं किंवा व्यवस्थित कट करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नख वगैरे व्यवस्थित कट केल्यानंतर छान पद्धतीनं आपण त्यांना मेंटेन ठेवू शकतो. तर इथे आपल्याला जे काही नेल पॉलिश आवडत असेल तर ते नेल पॉलिश आपण छान नखांवर अप्लाय करू शकतो, ज्याच्यामध्ये सुद्धा आपला लुक जो आहे तो खूप छान क्रिएट होतो. आता इथं सुद्धा मी एका हाताला नेल पेंट अप्लाय केलेली आहे आणि दुसऱ्या हाताला नाही. तर ज्या हाताला अप्लाय केली त्याचा लुक आणि ज्या हाताला अप्लाय नाही केली त्याचा लुक लगेच आपल्याला समजतो. तर त्यासाठी ना आपल्या आवडीच्या नेल पेंट आपण व्यवस्थित कॅरी केल्या पाहिजेत. आणि जर ती नेल पेंट निघत आल्यानंतर खूप जास्त खराब दिसते, तर त्यासाठी नेल पेंट रिमूव्हरचे हे अशा पद्धतीनं टिश्यू मिळतात, तर ते सुद्धा आपण आपल्या व्यवस्थित बॅगमध्ये कॅरी करू शकतो. तर अशा पद्धतीनं ना मी माझ्या पूर्ण दिवसामध्ये व्यवस्थित टापटीप आणि नीटनेटकं राहण्यासाठी या गोष्टींची मला खूप जास्त मदत होते. त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल ठरेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय.